विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, आपण नाशिक महानगरपालिका याकरिता अग्निशामक फायरमन या पदाकरिता फॉर्म भरला असेल तर त्या सिलेबसमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट 2023 यावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला फायदा होईल. तसेच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. लक्षात घ्या, परीक्षेला खूप कमी अवधी बाकी आहे आणि जर आपल्याला क्वालिटी असा अभ्यास तयार करायचा असेल तर चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन याकरिता जेवढा सिलेबस आहे त्यामधील 27 टॉपिक वर आधारित आपण 2500+ प्रश्न तयार केले आहेत. 50+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 299 रुपये. परंतु सध्या ऑफर चालू आहे. 20% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. न्यू 20 कुपन कोड हा यूज करायचा आहे. 240 रुपयामध्ये तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल मिळेल. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात मटेरियल हवं असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. 250 रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. परंतु याच्या तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही. तर अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अमेंडमेंट ॲक्ट 2023 या कायद्याने कोणता अतिरिक्त उद्देश समाविष्ट केला? फक्त आग विझवण्यासाठी, अग्निशमन व कोणत्याही आणीबाणी परिस्थितीसाठी, पूर्ण राष्ट्रसेवा की फक्त जीवन सुरक्षा? तर सांगा, अमेंडमेंट ॲक्ट 2023 या कायद्याने कोणता अतिरिक्त उद्देश समाविष्ट केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अग्निशमन व कोणत्याही आणीबाणी परिस्थितीसाठी. यानंतर पुढील प्रश्न, अमेंडमेंटमध्ये फायर सर्व्हिसेस हे शब्द कशाने बदलले? फायर प्रिव्हेन्शन सर्व्हिसेस, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस, लाईफ सेफ्टी सर्व्हिसेस की फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसेस? तर सांगा, जे संशोधन झालं, जे अमेंडमेंट झालं त्यामध्ये फायर सर्व्हिसेस हा शब्द याच्या जागी आता कोणता शब्द वापरला जातो अधिनियमामध्ये? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. यानंतर पुढील प्रश्न, अमेंडमेंट ॲक्ट अंतर्गत बिल्डिंग या संज्ञेत कोणते संरचना समाविष्ट करण्यात आले? फक्त मुख्य इमारती, तंबू, शामियाना, टार्पॉलिन, आश्रय, रस्त्यावरची दुकाने की ट्रक शेड्स? तर सांगा, बिल्डिंग या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तंबू, शामियाना, टार्पॉलिन, आश्रय. यानंतर पुढील प्रश्न, सेक्शन 45 म्हणजे हा जो अधिनियम आहे त्यामधील कलम 45मध्ये अमेंडमेंट नंतर कोणत्या इमारतीत फायर अधिकारी सुपरवायझर नियुक्ती अनिवार्य आहे? 30 मीटरपेक्षा जास्त उंच, 70 मीटरपेक्षा जास्त निवासी इमारती, 10,000 मीटर स्क्वेअरपेक्षा मोठ्या औद्योगिक इमारती की वरचे सर्व? तर सांगा, फायर अधिकारी जो असतो, सुपरवायझर जो असतो, त्याची नियुक्ती कुठे अनिवार्य आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्वच. म्हणजेच काय, एखादी इमारत 30 मीटरपेक्षा जास्त असेल, एखादी निवासी इमारत 70 मीटरपेक्षा जास्त असेल आणि एक औद्योगिक इमारत जी असेल, इंडस्ट्रीयल इमारत जी असेल, तिचा जो एरिया आहे तो 10,000 मीटरपेक्षा जास्त असेल, त्या ठिकाणी फायर अधिकारी किंवा सुपरवायझर अनिवार्य आहे. यानंतर पुढील प्रश्न, नवीन सेक्शन 45A किंवा फायर अँड लाईफ सेफ्टी ऑडिट कोणत्या कालावधीनंतर करावा लागणार? प्रत्येक महिना, दरवर्षी सुरुवातीला आणि दर 2 वर्षांनी, 3 वर्षांनी एकदा की दर 6 महिन्यांनी? तर सांगा, नवीन सेक्शन 85A किंवा फायर अँड लाईफ सेफ्टी ऑडिट कोणत्या कालावधीनंतर करावा लागणार? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दरवर्षी सुरुवातीला किंवा दर 2 वर्षांनी. पुढील प्रश्न, ऑडिट प्रमाणपत्र कोणाकडे जमा करावे? मालक स्वतः, डायरेक्टर, चीफ फायर ऑफिसर, निर्धारित अधिकारी, नगरपालिका की कर्मचारी समिती? तर हे जे ऑडिट असतं फायरचं ऑडिट, त्याचं सर्टिफिकेट कोणाकडे जमा केलं पाहिजे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डायरेक्टर, चीफ फायर ऑफिसर किंवा निर्धारित अधिकारी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर अजूनही आपण लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. लक्षात घ्या, लाईक जास्तीत जास्त आले तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं, प्रेरणा भेटते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. आणि लक्षात घ्या, परीक्षेला कमी वेळ बाकी आहे. जे 2500+ प्रश्न आहे त्याचं जर मटेरियल तुम्ही घेतलं तर 2 दिवसामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची तयारी करू शकता. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा किंवा व्हॉट्सअपला गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस मिळेल.
अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, फायर लाईफ सेफ्टी ऑडिटरला कोण देशाला अनुज्ञप्ती देतो? मुख्यमंत्री, डिरेक्टर, फायर अधिकारी की नगरपालिका? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, डिरेक्टर. पुढील प्रश्न, ऑडिटरची अनुज्ञप्ती किती काळासाठी वैध असते? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष की कायमस्वरूपी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे बी, 2 वर्षे. पुढील प्रश्न, कोणत्या ऑडिटरशिवाय ऑडिट करू नये? प्रशिक्षित अभियंता, लायसन्स्ड फायर अँड लाईफ सेफ्टी ऑडिटर, कर्मचारी सदस्य की अग्निशमन उपकार्यालय अधिकारी? तर कोणता ऑडिटर या ठिकाणी गरजेचा आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लायसन्स्ड फायर अँड लाईफ सेफ्टी ऑडिटर शिवाय ऑडिट हे जे फायर ऑडिट आहे ते केलं नाही पाहिजे. पुढील प्रश्न, ऑडिटरची अनुज्ञप्ती रद्द कधी केली जाऊ शकते? म्हणजे जी परवानगी दिली जाते फायर ऑडिटरने ती कोणत्या काळात किंवा कोणत्या परिस्थितीत रद्द केली जाऊ शकते? भ्रष्टाचार, अपूर्णता, अपात्रता असल्यास, अचानक मृत्यू झाल्यास की पूर्ण दाखल न केल्यास, गाव बदलल्यास? तर सांगा ऑडिटरची अनुज्ञप्ती रद्द कधी केली जाऊ शकते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भ्रष्टाचार, अपूर्णता, अपात्रता असल्यास. पुढील प्रश्न, अमेंडमेंटनुसार प्रोव्हिजनल फायनल फायर सेफ्टी अप्रुव्हल कोठे मिळते? चीफ फायर ऑफिसर, डिरेक्टर, प्लॅनिंग ऑथॉरिटी की सर्व? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चीफ फायर ऑफिसर. पुढील प्रश्न, रिन्युअल ऑफ फायर सेफ्टी अप्रुव्हल किती वेळात मिळवावी? प्रोव्हिजन अंतर्गत व NB कोड प्रमाणे दर 3 वर्षांनी, 5 वर्षांनी की कधीच गरज नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रोव्हिजनल अंतर्गत व NB कोड प्रमाणे. यानंतर पुढील प्रश्न, सेक्शन 3 मध्ये पार्ट 4 NB कोड नाविन्य काय? नॅशनल बिल्डिंग कोड रिक्वायरमेंट, इरिलिव्हंट, इग्नोरिंग की ऑप्शनल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, नॅशनल बिल्डिंग कोड रिक्वायरमेंट. यानंतर पुढील प्रश्न, लायसन्स ग्रँटिंग ऑथॉरिटी कोण आहे? चीफ फायर ऑफिसर, डिरेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, हेल्थ ऑफिसर की प्लॅनिंग ऑथॉरिटी? तर लायसन्स ग्रँटिंग ऑथॉरिटी कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चीफ फायर ऑफिसर. यानंतर पुढील प्रश्न, लायसन्स कालावधी अमेंडमेंटनुसार किती आहे? 6 महिने, 1 वर्ष ते 2 वर्ष, 3 वर्ष की अनंत? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, 1 वर्ष ते 2 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, अमेंडमेंटमध्ये सिस्टीम कंटिन्युअस मॉनिटरिंगचा समावेश रूलमध्ये कधी? 2025 रूल, 2023 ॲक्ट, 2006 ॲक्ट की 2009 रूल? सिस्टीम कंटिन्युअस मॉनिटरिंगचा समावेश आहे ऑप्शन ए, 2025 मध्ये. पुढील प्रश्न, कंटिन्युअस मॉनिटरिंग सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं पाहिजे? लायसन्स्ड एजन्सी, ऑडिटर, डिरेक्टर की म्युन्सिपाल्टी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, लायसन्स्ड एजन्सी. पुढील प्रश्न, ACMS सर्टिफिकेट जमा करण्याची पद्धत व्यक्तींनी ऑनलाईन, शाब्दिक, फोनवर की कोणताही नाही? तर याचं योग्य उत्तर आहे व्यक्ती स्वतः किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता. पुढील प्रश्न, फीज टर्मिनॉलॉजी अमेंडमेंटमध्ये काय झाले? फायर सर्व्हिसेस फीजचं फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस फीज झालं, फीज हा शब्द हटवला, इन्क्रीज केलं की सुरुवातीचे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, फायर सर्व्हिसेस फी ऐवजी आता फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस फी करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, अमेंडमेंट 2023 मध्ये इमर्जन्सी सिच्युएशन नोंदवणे का गरजेचं आहे? जलआपत्ती, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आणीबाणी, कोविड केवळ की फक्त आग? इमर्जन्सी सिच्युएशन काय आहे? तर ते आहेत ऑप्शन बी, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आणीबाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन याकरता मटेरियल हवं असेल तर आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याद्वारे तुम्ही
विद्यार्थ्यांनो ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. परचेस करताना New20 कुपन कोड हा यूज करायचा आहे. यामध्ये 2500 प्लस प्रश्न आहेत, 50 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. परिपूर्ण तयारी तुमची टेक्निकलची होऊन जाईल. नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 19,000 प्लस प्रश्न, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. तर दोन्हीही कोर्स आपण परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्यानंतर हाय बटनावर क्लिक करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे ज्ञानवंदना एज्युकेटर व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करा, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट तसेच एक्झामबाबत परिपूर्ण मटेरियल त्यावर आपण शेअर करत असतो. तर त्या चॅनलला देखील लगेचच जॉईन करायचं आहे. थँक्यू.